मित्रांनो, अनेक वेळेला असं होतं की आपण कुठून तरी बाहेरून आलेलो असतो, कार्यक्रमावरून किंवा ट्रिपवरून वगैरे आल्यानंतर रात्री यायला वेळ होतो आणि अशा वेळेला जेवण करण्याचा कंटाळा आलेला असतो आणि त्यासाठी आपल्याला असं एखादी गोष्ट पाहिजे असते की ती झटपट करता येईल आणि जेवणाच्या ऐवजी खाल्लं तर पोटभरीचं आपलं जेवण होऊ शकेल किंवा पोटभरीचं आपलं खाणं होऊ शकेल. आणि यासाठी आजची ही रेसिपी आहे. आज आपण करणार आहोत मस्त चवीची आणि अगदी कमी वेळेत होणारी एक रेसिपी. आज आपण करणार आहोत पौष्टिक दाल खिचडी. कमी वेळात होते, साहित्य थोडंसं जास्त लागतं, पण तेवढ्या एकाच पदार्थावर आपलं जेवण होऊ शकतं. चला तर मग करूया ही अतिशय पौष्टिक असणारी, चविष्ट असलेली दाल खिचडीची रेसिपी. या दाल खिचडीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते आपण बघून घेऊ. आपण इथं तांदूळ घेतलेला आहे, मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा बासमती तुकडा तांदूळ आहे. तुमच्याकडे वासाचा कोणताही वेगळा तांदूळ असेल तरी हरकत नाही. त्याच्याशिवाय आपण इथं पाठीची मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी. पाठीची मूग डाळच घ्या यासाठी. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे. मिरच्या 2 घेतलेल्या आहेत बारीक चिरून. लसूण घेतलेले आहेत साधारण 10-12 पाकळ्या बारीक चिरून. त्याच्यानंतर हळद लागेल आपल्याला 1 चमचा. जिरे लागतील, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर धने पावडर घेतली आहे साधारण 2 चमचे. त्याच्यानंतर लाल तिखट पूड घेतलेली आपण 2 चमचे आणि तूप घेतलेलं आहे. आता ह्या पदार्थासाठी तूप जरा जास्त लागतं, त्यामुळं साधारण 3 ते 4 चमचे तूप आपण सुरुवातीला घेतलेलं आहे. नंतर वरून आणि परत आपण त्याच्यामध्ये तूप घालणार आहोत. त्याच्यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. या सगळ्या साहित्याचा वापर करून आपली आजची ही अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असणारी दाल खिचडी आपण करणार आहोत. आता सर्वात प्रथम आपण या दाल खिचडीसाठी तांदूळ घेणार आहोत आणि तांदूळ आणि डाळ या 2 गोष्टी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित 2 वेळा धुवून घेणार आहोत. या दोन्ही गोष्टी आपण पाणी घालून व्यवस्थित 2-3 वेळा धुवून घेणार आहोत. या पद्धतीनं हे पाणी आपण काढून टाकू आणि परत 2-3 वेळा हे धुवून घेऊ. हे आपण मूग आणि तांदूळ जे आहेत ते साधारण 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण साधारण 2.5 पट म्हणजे जवळजवळ 2 वाट्या आपले होते, म्हणजे साधारण 5 वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे. हे आपण 5 वाट्या पाणी इथं घेतलेलं आहे आणि ही तांदूळ आणि डाळ जी आहे ती आपण कुकरमधून अगदी मऊ शिजवून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये थोडी हळद घालणार आहोत. अर्धा चमचा आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि हे आपण कुकरमधून अगदी मऊ शिजवून घेणार आहोत. हे कुकरमधून अगदी मऊ शिजवून घ्यायचं आहे. तुमचे तांदूळ शिजायला जर 2 शिट्ट्या लागत असतील तर हे शिजवताना साधारण 3 शिट्ट्या काढा किंवा 3 शिट्ट्या लागत असतील तर 4 शिट्ट्या काढा. 1 शिट्टी जास्त काढा. चला आपण हे कुकरमधून शिजवून घेऊ. आता आपण हे तांदूळ आणि डाळ जी आहे ती या कुकरमध्ये ठेवणार आहोत. आता आपण डाळ आणि तांदूळ याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि कुकरमधून आपण ते मऊ शिजवून घेणार आहोत. आता तुमच्याकडे जर लहान कुकर असेल तर तुम्ही डायरेक्ट कुकरमधून शिजवलं तरी चालेल. आता आपण या दाल खिचडीसाठी फोडणी करणार आहोत किंवा तडका करणार आहोत. त्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा एका कढईमध्ये तूप घेणार आहोत. साधारण 2 चमचे तूप आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. आपण याच्यामध्ये आता जिरे घालून घेणार आहोत. यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे. यामध्येच आपण बारीक चिरलेला लसूणही घालून घेणार आहोत आणि लसूण चांगला परतून घ्यायचा आहे. लसूण परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेणार आहोत. आता यामध्ये बारीक चिरलेला मध्यम आकाराचा जो कांदा आहे आपण तो घालून घेऊया.
आणि थोडी हळद घालून घेऊ. त्यामध्येच आपण थोडं मीठ घालून घ्यायचं आहे. लाल तिखट पूड घालून घेऊ. 1 चमचा लाल तिखट पूड आपण याच्यामध्ये घातलेली आहे. आता याच्यामध्ये आपण धनेपूड घालून घेणार आहोत. आपण लहान चिरून घेतलेला एक टोमॅटो जो आहे तो टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण ते चांगलं व्यवस्थित परतून घेणार. आता आपला टोमॅटो चांगला विरघळलेला आहे. याच्यामध्ये आपण मऊ शिजवून घेतलेला भात आणि डाळ जी आहे ती आपण याच्यामध्ये घेणार आहोत. याच्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ अगदी मऊ शिजवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि अशा तऱ्हेनं आपली ही पौष्टिक दाल खिचडीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता ही आपली दाल खिचडी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण वरून थोडं तूप घालू. या रेसिपीमध्ये जेवढं तूप असेल तेवढी ही रेसिपी चांगली लागते. सर्व करताना सुद्धा आपण याच्यामध्ये वरती तूप घालणारच आहोत. याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि ही रेसिपी आपण फिनिश करून घेऊ. अशा तऱ्हेने मित्रांनो आपली ही मस्त चवीची, पौष्टिक असणारी आणि झटपट बनणारी ही दाल खिचडीची रेसिपी तयार झालेली आहे. ही तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.